ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। विद्यापीठामधील विविध प्रकल्प, केके रेंज, रेल्वे मार्ग तसेच महामार्गाच्या नावाखाली शासनानं राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्र ताब्यात घेतलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। मला पुन्हा एक संधी मिळाली तर तालुक्यातील 1 इंचही जागा जाऊ देणार नाही, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 20 मार्च रोजी सकाळी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे यात्रेला सुरुवात करून छोटी सभा घेण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंधू तात्या पवार हे होते। तनपुरे पुढे म्हणाले की मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री पद मिळालं। मंत्रिपदाचा वापर मी मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी केला। मतदारसंघामधील कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा कशी पोहोचवता येईल यासाठी मी मनापासून प्रयत्न केला। दिवस रात्र कष्ट करून मंत्रिपदाचा उपयोग मतदारसंघासाठी करून घेतला। आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाला नेहमीच झुकतं माप दिलंय। एखाद्या तालुक्याला चांगलं नेतृत्व मिळालं तर विकास कसा होतो हे आपण आपल्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये दाखवून दिलंय। यावेळी एजाज सय्यद, रामदास बाचकर तसेच प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्राजक्त दादा, तुम्ही कोणत्याही पक्षात जा किंवा अपक्ष निवडणूक लढवा, आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे। तर याप्रसंगी विश्वास गाडे, प्रभाकर गाडे, विश्वास पवार, भाऊसाहेब कोकडे, मंगेश गाडे, कैलास गाडे, बाळासाहेब गाडे, श्रीराम गाडे, किसन जवरे, भाऊसाहेब मोरे, वसंत गाडे, नागेश बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, गोरख गाडे, सागर तनपुरे, गणेश गाडे, प्रतीक तनपुरे, बाबा इनामदार, ताराचंद गाडे, सूर्यकांत भुजाडी, भारत भुजाडी, भाऊसाहेब गाडे, नंदू तनपुरे, पांडुरंग उदावंत, सुधीर गावडे, गोरख गाडे, राहुल शेटे, संतोष उदावट, गजानन सातभाई, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, नवाज देशमुख, कैलास पवार आदींसह असंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। दारुगोळा म्हणजे आपल्या फटाकड्याचा दारुगोळा नाही। आपण टीव्हीवरती इराण अमेरिकेचे युद्ध बघत असाल, तो दारुगोळा, तो साठवणूक करण्यासाठी या केके रेंजच्या क्षेत्राबाहेरची जमीन 7000 एकर जमीन ही रक्षा मंत्रालयाला देण्यासंदर्भात या राज्य सरकारच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवलेलं आहे। ते पत्र देखील आमच्याकडे उगाच वेग आम्ही बोलत नाही। या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांचं पत्र माझ्याकडे आहे। त्यांनी सांगितलंय की अम्युनिशन पार्क म्हणजे थोडक्यात दारुगोळा संदर्भातले साठवणूक असेल कारखाने की त्या संदर्भातल्या सुविधा असलेलं क्षेत्र या केके रेंजच्या क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे जे केके रेंज आहे ते आहेच, त्याच्या पुढे बाहेर 7000 एकरचं क्षेत्र हे महाराष्ट्र सरकार हे केंद्रातल्या रक्षा मंत्रालयाला द्यायला तयार आहे।
अशा आशयाचं पत्र या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे. माझा प्रश्न या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, कायम सगळे प्रकल्प आल्यावरती या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन का मिळेल? 7,000 एकर क्षेत्र आहे, ते विस्थापित त्या ठिकाणी शेतकरी होणार आहेत. या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी इथं स्थानिक कोणाला विचारणा केली का की अरे बाबा इथं काय तुमचे प्रपंच कसे उघड्यावर पडतील? आधीच के रेंजच्या सावटाखाली आम्ही जगतो. वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ घातले, प्रकल्प होणारे आहेत, पण इथला शेतकरी कसा विस्थापित होईल? बिचारे आमचे मुळा धरणातले प्रकल्पग्रस्त असतील, विद्यापीठातले प्रकल्पग्रस्त असतील, उपोषण करून त्या ठिकाणी नोकऱ्या अजून त्यांना मिळत नाहीत. आणि आता इथं हे आणखी 7,000 एकराचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची वेळ या तालुक्यावर येण्याचा धोका. आणि दारू गोळ्याचा प्रकल्प म्हणजे काय साधा सोपा नाही. जर या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा जर मला काम करण्याची संधी मिळाली तर या राज्याच्या उद्योग मंत्रालयातून सांगतो 1 इंच जमीन या राहुरी तालुक्यातल्या मी घेऊन येणार नाही. 1 इंच जमीन. शेवटी आपला माणूस वरती सत्तेमध्ये असेल, आपला माणूस ताकदीवरती असेल तर आपल्याकरता लढतो. पण जरी या तालुक्याला काही वाले राहिलं नाही तर निश्चितपणे पुढे अजून काय येतील, दारू गोळा आणखीन बंदुकीचा कारखान्यात काय MIDC यावी त्याला आमचा विरोध नाही. पण हे 7,000 एकरचं फक्त साठवणुकीसाठी त्याला वेगळे कुशल माणसं लागतील, ते काही इतकी माणसं लागणार नाहीत कामाला. म्हणून हा धोका आपण सर्वांनी खरं वेळ ओळखला पाहिजे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.